त्यामुळे ती झाडे कट केली आणि त्याच झाडाला मी चेकनटचे डोळे भरले. आता हे 5वं पीक आहे चेकनटचं. चेकनट हे पहिल्यांदा सुरुवातीला 100-110 रुपये किलो जातं. पहिली माझ्याकडे चमेली आणि उमरांची बाग होती. 10-12 वर्षापासून माझ्याकडे बाग होती, पण त्या चमेली उमरांमध्ये पाहिजे तसा नफा मिळणं झाला, खर्चसुद्धा परवडणं झाला. आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतो आणि त्यातून तो आर्थिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करत असतो. सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासूनच बोरीच्या बागा आहेत, परंतु बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी देखील आपल्या पीक पद्धतीत बदल केला आणि सध्या या ठिकाणी एक नवीन बोराचं पीक या ठिकाणी येतं आहे आणि शेतकरी त्यातून चांगलं आर्थिक नफा देखील मिळवत आहेत. आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातील वापळी येथील शेतकरी आहेत गोपीनाथ चव्हाण. तर काय सांगाल, काय नेमका हा प्रयोग आहे तुमचा? पहिली माझ्याकडे चमेली आणि उमरांची बाग होती. 10-12 वर्षापासून माझ्याकडे बाग होती, पण त्या चमेली उमरांमध्ये पाहिजे तसा नफा मिळणं झाला, खर्चसुद्धा परवडणं झाला. त्यामुळे ती झाडे कट केली आणि त्याच झाडाला मी चेकनटचे डोळे भरले. आता हे 5वं पीक आहे चेकनटचं. चेकनट हे पहिल्यांदा सुरुवातीला 100-110 रुपये किलो जातं आणि डिसेंबर महिन्यात जरा त्याचा रेट कमी होतो आभाळ आल्यामुळं, माल जास्त आल्यामुळं. आणि नंतर जानेवारी स्टार्टला भरपूर दराने विक्री होते त्याची साखरेच्या टायमालाही. गेल्या वर्षी माझं 130 रुपये 140 रुपये किलो प्रमाणे साखरेच्या वेळेस गेला माल. हे जी 18x18 लागण असते भारी रान असेल तर, आणि हलका रान असेल तर 16x16 केली तरी चालते. आणि याच्यातून भरपूर उत्पन्न होतं. एकरी 7-8-10 लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतं. त्याला फक्त मजूरच जास्त लागतात, बाकीचा खर्च कमीच आहे. बोर म्हणलं त्याला किडीचा प्रादुर्भाव किंवा किडण्याचं प्रमाण राहतं, आवाळ आलं तर त्याच्यावर परिणाम होतो. तर त्याचं स्प्रे फवारणी किती दिवसाला घेतात? फवारणी ह्याला छाटल्यापासून पाऊस सुरू झाला की 10-12 दिवसाला याची फवारणी करावी लागते. पहिल्यांदा फुलं निघली की फवारणी घ्यावी लागते. फुलामध्ये करपा असतो, भुरी असते, त्याच्यासाठी फवारणी करायची. नंतर बोर सेटिंग झाल्यावर बोरावर भुरी पडते, त्याची फवारणी 10-12-15 दिवसाला फवारणी घ्यावी लागते. आता एकदा ह्याचं तोडणी सुरू झाली तर ते किती महिने चालतं? ही बाग सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत 3 महिने आमची तर बाग चालते. आमचं दमाचं रान भारी रान असल्यामुळे. आता किती टनात निघत असेल मला आणि कसा मग भाव जातो? आता ही माल एकरी माल झाडावर लागण्यावर आहे. पाऊस कमी प्रमाणात हिशेबात असेल तर माल जास्त लागतो, आणि पाऊस जर जास्त पडला तर माल जरा कमी राहतो. तरी एकरी ही 10 टनाच्या आसपास माल निघतो. सगळा खर्च जाऊन आपल्याला किती फायदा होत असेल? एकरी खर्च ही जाऊन मला स्वतःला एकरी 7-8 लाख रुपये खर्च जाऊन राहिलेले आहेत नफा. शेतकऱ्यांना काय आव्हान करा? चांगलं पीक आहे. घरचे जर मजूर असेल तर काही सुद्धा अडचण येणार नाही. भरपूर पैसा मिळतो ह्याच्यातून. जर पाहिलं तर या शेतकऱ्याने बदलत्या काळानुसार या ठिकाणी या पीक पद्धतीत बदल केला आणि चेकनट बोराचं उत्पादन घेत या ठिकाणी आपला आर्थिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगले पैसे देखील यातून मिळताना आपल्याला दिसत आहेत. विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.